बाहेर ठेवून रात्रीची मी पसरते. हॅलो, गुड मॉर्निंग. तर सकाळची सुरुवात आत्ता झालेली आहे. माझा योगा वगैरे झालेला आहे आणि आता चालू करणार आहे घरातल्या कामांसाठी. तर चला, व्हिडिओत शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओ माझा बघा आणि व्हिडिओ जरा. तर रुटीनला सुरुवात झालेली आहे आणि इथं मी जी कपडे असतात रात्री स्टँडवर टाकलेले आहेत तर ती काढून घेत आहे, कारण उशीर होतो कपडे टाकायला, तर कधी कधी सुकत नाहीत, म्हणून मी मग रात्रीचं स्टँडवर टाकत असते. खरं तर हे स्टँड पावसाळ्यासाठी आहे, पण थंडीत पण आणि उन्हाळ्यात केव्हाही आपण त्याचा वापर करू शकतो. नंतर आलेली आहे किचनमध्ये. आता किचनमध्ये सगळ्यात अगोदर काय कामं असतं, तर आपण जी रात्री भांडी लावली घासलेली असतात तर ती सगळ्यात अगोदर भांडी लावायची. तर ती भांडी मी इथं लावून घेतलेली आहेत सगळी. आणि नंतर मी घेतलेलं आहे गरम पाणी. तर गरम पाण्यात मी कधी लिंबाचा रस, कधी आवळ्याचा ज्यूस, कधी दालचिनी पावडर, असं वेगवेगळं काही काही घेत असते गरम पाण्यात. तर गरम पाणी पिऊन झालेलं आहे. नंतर आंघोळ वगैरे पण झालेली आहे आणि हा गुरुवार होता मार्गशीर्ष महिन्यातला आणि देवीची पूजा करायची होती. त्याच्यासाठी मी सुरुवात केली होती साफसफाईला. तर म्हटलं दरवाजातूनच थोडीशी साफसफाई करावी आणि मगच पूजा वगैरे, दाराची पूजा करून नंतरच देवीची पूजा मांडावी. बाई पण येणार नव्हती, म्हणून मग मी दाराची अगोदर सगळ्यात अगोदर साफसफाई केली. कारण असं म्हणतात की जे आपलं प्रवेशद्वार आहे तर ते नेहमी स्वच्छ आणि सुशोभित असावं, म्हणून मी सगळ्यात अगोदर तिथूनच सुरुवात केली साफसफाईला. आणि डस्टिंग झाल्यानंतर इथं बघा, मी पाठीमागं तुम्हाला ऑनलाईन हे मी कानातलं दाखवलं होतं, तर ते मी आज घातलं होतं. हिरवी साडी होती आणि ते पण हिरवं होतं, तर छान मॅचिंग होत होतं, म्हणून मी ते घातलं होतं आणि ते तुम्हाला मी दाखवलं. आणि हा नारळ आहे पूजेचा, म्हणजे आपण दर गुरुवारी जो नारळ मांडतो पूजेत, तो नारळ आहे. तर मी बाकीचं काम आवरेपर्यंत मी हा नारळ जो आहे तो पाण्यात ठेवणार आहे. म्हणजे तो नारळ आहे ना, छान पाण्याने भिजतो आणि त्याला तडा वगैरे जात नाही. तुम्ही नेहमीसाठी पण पाण्यात ठेवला तरी चालतो, जोपर्यंत तुम्ही वापरणार आहे तोपर्यंत. पण मी पूजा करायच्या अगोदरच पाण्यात ठेवला होता. एरवी मी असा बाहेर काढूनच ठेवते. आणि नंतर मी इथं करत आहे उंबरठ्याची पूजा. त्याच्या आधी सगळ्यात अगोदर मी त्याला हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे आणि आता नंतर मी इथं रांगोळी घालत आहे. तर हळदीच्या लेपनात मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की हळद, गोमूत्र, अत्तर आणि अष्टगंध याचा वापर करून हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे. जसं की गोमूत्र असं पवित्र मानलं जातं, त्याने आपली घराची जागा जी आहे, जिथं आपण गोमूत्र शिंपडतो, ती जागा पवित्र होते. हळद म्हटलं तर हळद ही जंतुनाशक आहे, अँटिसेप्टिक आहे. तर हळदीने कुठल्याही किडा, मुंगी वगैरे जे आहे ते आत प्रवेश होत नाही, किंवा जर निगेटिव्ह एनर्जी वगैरे असेल तर ती साफ होते. आणि अत्तराचा तर सगळ्यांनाच माहीत आहे, अत्तराचा काय फायदा आहे. तर अत्तर हे छान असं आपल्याला सुगंध देत असतं. तर आणि अष्टगंधात पण चंदन थोडंसं मिक्स असतं, त्याचाही छान सुगंध येतो. आणि नंतर असं असेल तर अत्तराने वगैरे जी आहे ते हवा थोडी जरी आली तरी तो दिवसभर त्या उंबरठ्याचा वास आपल्याला मंद मंद असा वास येत राहतो. बाहेर येताना, आत जाताना त्याचा वास येतच राहतो. म्हणून हे हळदीचं लेपन खूप छान आणि मनाला प्रसन्न करणार आहे, म्हणून हळदीचं लेपन नक्की करा. नंतर मी रांगोळी छानशी काढून घेतलेली आहे आणि उंबरट्याला ओलं कुंकू, हळदी लावून छान अशी जितकं आपल्याला सुशोभित करता येईल त्याप्रमाणे, लक्ष्मीला एकदा आली तर इथून जावंच नाही असं वाटावं, असे आपण ही पूजा किंवा दार सुशोभित करावं. तर त्याप्रमाणे मला जसं शक्य झालं तसं ते मी केलेलं आहे. रांगोळी मला काही इतकी छान जमत नाही, पण कामापुरती मी काढून घेतली. आणि नंतर इथं मी करत आहे पूजेची मांडणी. तर सगळ्यात अगोदर मी रांगोळीसाठी चौरंगाखाली स्वस्तिक काढून घेतलेलं आहे, त्याच्यावर हळदी कुंकू वाहून घेतलं आणि नंतर इथं मी चौरंग मांडून घेतलेला आहे.
चौरंग मांडला की सगळ्यात अगोदर आपल्याला अग्नीच्या साक्षीने पूजा करायची असते. त्याच्यासाठी मी इथं तुपाचा दिवा लावून घेतला आहे. त्याच्याखाली मी छोटं वस्त्र टाकलेलं आहे. दिवाळीच्या वेळेस मी हे वस्त्र विकत घेतले होते. खूप सुंदर हे वस्त्र आहेत. दिव्याची पूजा केली, हळदी कुंकू फूल अक्षता वाहून दिव्याला नमस्कार केला आणि आता पूजेला सुरुवात केलेली आहे. तर सगळ्यात आपण आपल्या नेमाप्रमाणे आपण बाप्पांची पूजा सगळ्यात सुरुवातीला करत असतो आणि नंतर जी काही पूजा असेल ती आपण करत असतो. तर बाप्पांनाही मी हळदी कुंकू अक्षता फूल वाहून घेतलेलं आहे आणि आता मी मांडणार आहे तो देवीचा कळस. त्याच्यासाठी तांदूळ घेतलेले आहे. तांदूळ हे अख्खे घ्यायचे. त्याचं अष्टदल कमल केलेलं आहे. स्वस्तिक काढलं तरी चालतं, पण जेव्हा देवीची पूजा असते तेव्हा असं म्हणतात की देवीची लक्ष्मीची विशेषतः पूजा असताना त्याच्या खाली अष्टदल कमल असावं. तर मी ते तसं करून घेतलं. नंतर त्याच्यावर एक छोटा चौरंग घेतला आणि नंतर त्याच्यावर कलश ठेवलेला आहे. कारण जर डायरेक्ट कलश ठेवला तर तांदूळ कदाचित ते ओले होऊ शकतात, म्हणून मी खाली पूजेच्या खाली चौरंगाच्या खाली तांदूळ ठेवून त्याच्यावर चौरंग ठेवलेला आहे आणि नंतर कलशात पाणी ओतून घेतलं आणि त्याला 8 असे आपण पट्टे ओढून घ्यायचे आहेत कुंकाची, ओल्या कोरड्या कसल्याही कुंकाची. नंतर कलशाला हळदी कुंकू लावून कलशाची पण मी छान अशी पूजा करून घेतलेली आहे. कलशात हळदी कुंकू सुपारी पैसा टाकून घेतलेला आहे आणि फूल पण टाकलेलं आहे. आणि नंतर मी ही जे ढाळ्या असतात आंब्याची ढाळी लावलेली आहे. 5 पानांच्या ढाळे तर नाही माझ्याकडे मिळाले म्हणजे मी गेलीच नाही आणायला. मिळतात पण मी गेली नाही आणायला. तर दारातच आंब्याचं झाड होतं तर त्याची लावली आणि नागवेलीची पानं किंवा खाईची जी विड्याची पानं असतात तर ती लावून घेतली आणि कलश ठेवला. तर थोडा कलश मोठा नारळ ठेवला. कलशावर नारळ ठेवला तर नारळ छोटा आणि कलश मोठा असं ते झालं. तसंच मी ते लावून घेतलं आणि नंतर देवीचा मुखवटा लावला. तर बघा किती सुंदर एकदम देवीचं रूप इतकं सुंदर दिसत होतं हे गजरे लावल्यानंतर की असं वाटत होतं की देवीकडे एकटक बघतच राहावं. इतकं छान ते मनाला प्रसन्न वाटत होतं. आणि नंतर मी कापसाचं वस्त्र लावलं देवीला आणि नंतर गजरे घातले. तर गजरे घातल्यावर जे रूप तुम्हाला दिसत आहे ते इतकं सुंदर दिसत आहे. नंतर अत्तर वगैरे लावलं देवीला, विडा ठेवला आणि खाली कळसाला पण थोडंसं सुशोभित केलं. नंतर जे काही आपल्याला ठेवायचं आहे ते फळं वगैरे ठेवली, दूध पाणी हे ठेवून घेतलं आणि फोटो स्वरूपात पुस्तकात जी देवीची फोटो आहे तर त्याची पण मी फूल अक्षता गंध वाहून पूजा केली आणि नंतर तेलाचा दिवा मी आता इकडं लावणार आहे आणि समया पण लावणार आहे. मी समया आणि त्याच्यासाठी पण हे वस्त्र एकदाच मागवले होते. जेव्हा मी दिवाळीत मागवले होते तेव्हाच हे वस्त्र मागवले होते. हे वस्त्र खूप छान आहेत आणि आता मी समया लावून घेत आहे. दिवा पण लावून घेतलेला आहे आणि समया पण लावून घेत आहे. इथं दिव्यांची पण समयांची पण मी फूलगंधाक्षता वाहून मी त्याची पण पूजा करून घेतली. आणि हा बघा, हा जो प्रॉब्लेम आहे तो तुमच्याकडे हा प्रॉब्लेम होतो का? तर दिवा समई कुठलीही लावली, समई कसलंही तेल वापरलं, कुठलीही वात वापरली तरी दिवा असा भडकतोच, पेटच घेतो. तर तुमच्याकडे असं होतं का मला नक्की सांगा. आणि जर तुमच्याकडे होत नसेल तर तुम्ही कुठल्या प्रकारचं तेल किंवा वाती वापरतात ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण दिवाळीला पण जेव्हा केव्हा दिवा लावतो केव्हा समई लावतो तेव्हा हा प्रॉब्लेम मला नेहमीच येत आहे. मी भरपूर तेल वाती बदलून पाहिल्या पण तोच प्रॉब्लेम मला सेम अजून पण येत आहे. तर पूजा माझी जवळजवळ होत आलेली आहे आणि नंतर मी इथं सगळ्यात शेवटी काढलेली आहे रांगोळी, छोटीशी रांगोळी काढलेली आहे. तर ती रांगोळी पूर्ण बाहेर छान उठली पण आतमध्ये थोडी कमी उठली. तर अशा पद्धतीने मी रांगोळी काढली. ऐश्वर्या असल्यावर हे काम माझं नसतं. ऐश्वर्या खूप छान रांगोळी वगैरे काढते पण आता ऐश्वर्या नाही म्हणून मलाच हे सगळं करावं लागत आहे. आणि फायनली माझी पूजा बघा अशी दिसत आहे. तर खूप सुंदर अशी, मनाला खूप अतिशय प्रसन्न वाटत होतं ही पूजा बघून.
आणि पूजा मांडून झाल्यानंतर मी जे धूप लावलं होतं तर ते धूप जे आहे ते मी सगळ्या घरात फिरवून घेतलं आणि किचनमध्ये, हॉलमध्ये, सगळीकडे बाहेर पण फिरवून घेतलं. आणि नंतर मी आलेली आहे किचनमध्ये. तर किचनमध्ये देवीला काहीतरी नैवेद्य पण करायचा होता आणि खाण्यासाठी पण, जेवायला पण काहीतरी, कारण मी उपवास करत नाही त्याच्यामुळे मला पण काहीतरी खायचं होतं. तर खीर करणार होते नैवेद्यासाठी. तर त्याच्यासाठी मी दूध हे अगोदरच पातेल्यात थोडंसं दूध होतं त्याच्यातच मी दूध तापायला ठेवलं आणि तांदूळ मी अगोदरच भिजत घातले होते. अगदी थोडेसे म्हणजे अर्धी मूठ असे तांदूळ मी घातले. थोडीच खीर करायची होती कारण घरात मी आणि विकासच होतो त्याच्यामुळे जास्त खीर पण करायची नव्हती. तर ते तांदूळ भिजवलेले होते तर ते मी मिक्सरमध्ये वाटून घेतले, दूध टाकून, पाणी टाकून नाही तर दूध टाकून वाटून घ्यायचे. तर मी ते दूध टाकून वाटून घेतले. नाही तांदूळ भिजवला तरी पण चालतो, पण मी थोडा भिजवला होता. आणि नंतर कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि ते जे वाटून घेतलं होतं तांदूळ आणि दूध ते मी कढईत टाकलेलं आहे आणि ते एकसारखं हलवत राहायचे म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाहीत. तांदूळ हा लगेच शिजतो आणि त्याच्या लगेच गुठळ्या पण होतात, त्याच्यामुळं टाकलं तर लगेचच हलवत राहायचं. तर मी आधी थोडं थोडं टाकून मी हलवत राहिली आणि नंतर थोडं थोडं करत मी त्याच्यात दूध मिक्स केलं आणि नंतर त्याच्यात साखर टाकून घेतलेली आहे, विलायची टाकलेली आहे. विलायचीऐवजी तुम्ही जो दूध मसाला असतो तर त्याचा पण वापर केला तरी पण चालतो, पण माझ्याकडे दूध मसाला नव्हता म्हणून मग मी विलायचीच टाकलेली आहे. आणि हे जायफळ टाकायला गेले किसून तर ते आतमध्ये पडलं, तर नंतर मी काढून घेतलं आणि ते जायफळ पण किसून घातलं. आणि नंतर मी याला ड्रायफ्रूट आणि तुपाचा तडका दिलेला आहे ह्या खिरीला. तुम्ही सुरुवातीला पण हे तूप ड्रायफ्रूट्स भाजून टाकू शकता, पण मी अगोदर शिजवून घेतलं खीर आणि नंतर हे ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत. तर मी काजू, बदाम, चारोळे आणि मनुके वगैरे होते तर ते एकत्रच होतं सगळं, तर ते छान असं भाजून मी त्याची तळून फोडणी घातलेली आहे. खूप सोपी ही तांदळाची खीर आहे, पटकन होणारी, म्हणून मी ती केली. आणि नंतर देवीला नैवेद्य दाखवला आणि परत एकदा मी अजून किचनमध्ये आलेले आहे कारण मला खायला काहीतरी करायचं होतं. तर हे जे मी उरलेलं बटाट्याचं सारण आणि कणिक होती तर त्याचंच मी पराठे केले होते माझ्यासाठी. तर ते पटकन होतील आणि भूक पण लागली होती म्हणून खूप उशीर झाला होता ही पूजा मांडेपर्यंत. ही पूजा दिसती एवढी पण त्याला मांडायला खूप वेळ लागतो. तर पूजा झाल्यानंतर भूक लागली होती म्हणून मी पटकन हे पराठे करून घेतले. मस्त असे हे पराठे दोन्ही साईडनी खरपूस भाजून घेतले आणि त्याच्यावर मस्त बटर घालून मी छान हे खाऊन घेतला मी पराठा. आणि थोडासा जास्त खरपूस झाला होता, पण चला असू द्या, मीच खाणार होते त्याच्यामुळे चालून जातं. नंतर ही हिरवी चटणी होती तर त्याच्यासोबत मी हा पराठा खाऊन घेतला. आणि संध्याकाळी आता इथं माझी पोथी वाचायची राहिली होती म्हणून मी नंतर संध्याकाळी देवीला नमस्कार केला, हळदी कुंकू लावून घेतलं आणि आता इथं मी पोथी वाचायला सुरुवात केलेली आहे कारण सकाळी मला वाचायला खूप उशीर झाला होता म्हणून. पोथी वाचून झाल्यानंतर मी इथं करत आहे आरती. तर नंतर मी आरती वगैरे केली आणि देवीला नमस्कार केला. तर असं होतं माझ्या गुरुवारची पूजा आणि दिवसभराचं रुटीन. कसं वाटलं नक्की सांगा. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.